पीसीओएस विषयी माहिती हवीच। या आधीच आपण पीसीओडी विषयी सविस्तर जाणून घेतलेला आहे। आता पीसीओएस विषयी जाणून घेऊया। पीसीओएस गंभीर स्वरूपाची समस्या आहे, त्यामुळे त्याविषयी माहिती असणं हे नितांत गरजेचं आहे। पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम। यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेटाबॉलिक आणि हार्मोन्सचं असंतुलन बघायला मिळतं। एकापेक्षा जास्त लक्षणं एकाच वेळी जेव्हा असतात तेव्हा पीसीओएस असण्याची दाट शक्यता असते। सध्या जीवनशैलीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाचा परिणाम म्हणजे पीसीओडी आणि पीसीओएस सारख्या समस्या आहेत। पीसीओएस होण्यामागचं कारण बहुतांश वेळा अनुवांशिकता हेच असतं। तसंच लठ्ठपणा हेही एक महत्त्वाचं दुसरं कारण आहे। एंड्रोजन नावाच्या पुरुष संप्रेरकाची पातळी खूप वाढते आणि अंडाशयाला अंडी सोडण्यापासून प्रतिबंधित करते। याचा परिणाम मासिक पाळी अनियमित होतो आणि स्त्रीबीज निर्मिती थांबते। पीसीओएसची लक्षणं काय त्यावरही नजर टाकू। अनियमित मासिक पाळी येणं, पाळी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं, केसांची चेहरा, हात, छाती, पोट यावर असामान्य अशी वाढ दिसणं, पाठीवर छातीवर वेगवेगळ्या प्रकारची मुरम येणं, त्वचा काळी पडणं, अंडाशय मोठं दिसणं, खूप सिस्ट असणं, काखेत मानेवर स्किन टॅग येणं, केस पातळ होणं, वंध्यत्व होणं ही अनेक लक्षणं आहेत। अनेकदा यापैकी कोणतंही लक्षण दिसत नाही पण पीसीओएस असू शकतं, कारण लक्षणं सौम्य असतात। पीसीओएस समस्या असेल तर गर्भधारणा होऊच शकत नाही असं नाही, पण पीसीओएसमुळे ओव्ह्युलेशन होत नाही आणि ज्यामुळे ओव्हरीज स्त्रीबीज रिलीज करत नाहीत, या चक्रात गर्भधारणा होऊ शकत नाही। पण ॲडव्हान्स रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स वापरली तर गरोदर होता येतं, फक्त गर्भधारणेचा प्रवास खडतर ठरू शकतो। पीसीओएसवर उपचार काय तर सगळ्यात आधी म्हणजे जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करणं, जे आपल्या हातात आहे। या व्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेणं, त्यांच्या सल्ल्यानुसार रक्त चाचण्या, अंडाशयाची परिस्थिती, सिस्टचं प्रमाण हे सगळं तपासलं जातं। गर्भधारणेकरता फर्टिलिटी इंजेक्शन्स देऊन किंवा ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड आणि रक्त चाचण्या करून अंडाशयामध्ये तयार होणाऱ्या हार्मोनल बदलांची नोंद ठेवली जाते। या ट्रीटमेंट नंतर सुद्धा जर गर्भधारणा झाली नाही तर मात्र डॉक्टर आयव्हीएफचा पर्याय सुचवतात। आयव्हीएफ मध्ये डॉक्टर बीजांड तयार होण्याची इंजेक्शन्स देतात, ती स्त्री अंडाशयातून बाहेर काढली जातात आणि प्रयोगशाळेमध्ये बीजांड पिकवली जातात। यातलं चांगल्या प्रतीचं बीजांड पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात सोडलं जातं आणि रक्त चाचणीनं गर्भधारणा तपासली जाते। पीसीओएस टाळण्याकरता कोणताही मार्ग नाहीये, पण त्याची परिणामकारकता कमी करण्याकरता आपण नक्कीच सातत्यपूर्ण प्रयत्न करू शकतो। पौष्टिक पदार्थांचं सेवन करा, नियमित व्यायाम करा, वजनाचा समतोल राखा, हे सगळं शक्य आहे कारण ते आपल्या हातात आहे। स्वस्थ राहा, आरोग्याप्रती सजग राहा। तुम्ही पाहताय हेल्थ डायरीज। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, उपयोगी वाटला का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।